नमस्कार. आज 24 मार्च 2024. ते मागं जे अवकाळी पाऊस पडला त्या पावसापासून आणि गारपट्टीपासून आपण वाचलेलं व्हिडिओमध्ये बघू शकतो. आता बरेच व्हिडिओ मोबाईलमध्ये यूट्यूबवर असे चालू आहे की मधमाशी नाही, त्यामुळे पॉलिनेशन होणार नाही, किंवा मग ते जे पॉलिनेशन होईल ते बियाची गुणवत्ता खराब राहील. तर माझा एक अनुभव सांगतो मी. कांद्याचे जे फूल आहे त्याच्यावर नर आणि मादी पार्ट एकाच फुलावर असतो, त्याच्यामुळं पॉलिनेशन होणारच आहे. फक्त जसे जिथं बी पूर्ण 100% भरते ते 60-70% भरेल. आणि काही झाडांच्या ज्या जाती असतात त्यांचे एकाच झाडावर 2 फूल वेगवेगळे असतात, नर आणि मादी. पण हे तसे नाही, याचे दोन्ही पार्ट एकाच फुलावर असतात. त्याच्यामुळं मधमाशी आणि दुसरं पॉलिनेशनचे वेगवेगळे प्रकार आहे. हवेचा पॉलिनेशनमुळे बाई कांदा बियाण्याचं काम होऊ शकतं. असं नाही की मधमाशीच पाहिजे. कारण काही लोक व्हिडिओ टाकताय त्यानुसार जे आमचा जो अभ्यास आहे आणि त्यानुसार आम्ही जे बोलत आहे, तर पॉलिनेशन आणि क्वालिटीचा शक्यतो जास्त संबंध येणार नाही. फक्त बियाणे जे जाड बारीक साईज किंवा थोडीफार जे गुणवत्ता आहे ती ढासळते. पण आपले कांद्याचं प्लॉट चांगला भरत आहे, व्हिडिओमध्ये दिसत पण असेल. आणि काही लोक जे आहे ते आता सांगतात की पॉलिनेशन हे मधमाशीमुळं आणि क्वालिटी बिघडणार आहे. तसं काही होणार नाही. आम्ही बऱ्याच लोकांना पण विचारलं जे अनुभवी शेतकरी त्यांना, तर ते मूळ कारण म्हणजे आजचा व्हिडिओ बनवायचा. हा आपला शेवटचा प्लॉट आहे बघा. आपले तिकडचे जे प्लॉट आहे ते पूर्ण बी भरात आलेलं आहे. हे बघा मधमाशी आहे, पण जसं मागच्या वर्षीच्या तुलनेत मधमाशी कमी आहे. आणि आम्ही जिथे पण फोन लावतो, जे आमच्या ओळखीचे शेतकरी कांदा बियाणे प्लॉटवाले, सगळ्यांना तोच प्रॉब्लेम आहे मधमाशीचा. ठीक आहे, धन्यवाद.